विधिमंडळाच्या कामकाजातून विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांची एक बैठक बोलावली आहे। या बैठकीला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब हे उपस्थित आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील आणि काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम उपस्थित आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीमध्ये आता पुढे काय रणनीती आखली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र धनंजय मुंडे यांना आरोपी करावं, सह आरोपी करावं अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमकी महत्त्वाची रणनीती विरोधकांची ठरते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। विधानसभेनंतर आता विधान परिषदेचं सुद्धा कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे। दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांची कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज दिवसभर दोन्ही सभागृहामध्ये पुढे कामकाज होणार नाहीये। आता उद्या पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात होईल।